नमस्कार, मी वैष्णवी. आपलं माझ्या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज मला एक अनाउन्समेंट करायची होती, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. बऱ्याच जणांनी माझ्या चॅनलची मेंबरशिप जॉइन केलेली आहे. त्याबद्दल त्या सर्व मेंबर्सचे मी मनापासून आभार मानते. परंतु कदाचित बऱ्याच मेंबर्सना हे माहीत नाहीये, की मी त्यामध्ये 2 लेव्हल केलेले आहेत. मेंबरशिपमध्ये 2 लेव्हल आहेत. एक आहे बेसिक लेव्हल आणि एक आहे ॲडव्हान्स लेव्हल. मी जेव्हा चॅनलवर तबला लेसनची सीरीज चालू केली होती. त्यावेळी मी पहिला तबला लेसन हा भजनी ठेक्यापासून सुरुवात केला होता आणि मी असं गृहीत धरलं होतं, की जे म्हणजे मी अशा लोकांसाठी तबला लेसन बनवले होते, ज्यांना की बेसिक नॉलेज आहे, बेसिक बोल वाजवता येतात. जसं की बेसिक अक्षरं असतील, ता, ना, धा, घे वगैरे ही अक्षरं असतील. ही सगळी ही सगळी अक्षरं त्यांना वाजवता येतात. असं गृहीत धरून मी ते तबला लेसन चालू केलेले होते. ज्यामध्ये बेसिक ठेका धिन्ना, धिन, धिना, धिन्ना, थिन, थिना असा वाजतो. परंतु मी तोच बेसिक ठेका ॲडव्हान्स पद्धतीने कसा वाजवायचा म्हणजे त्यामध्ये आपण डग्ग्यावरचे काही साउंड कसे ॲड करू शकतो, त्यातल्या गुपक्या कशा काढू शकतो, घुमारे कसे देऊ शकतो, कुठे घिसारे देऊन आणखी आकर्षक पद्धतीने आपण भजनी ठेका वाजवू शकतो. तसेच त्यामध्ये जे काही व्हेरिएशन्स वाजवले जातात, त्यावर मी तबला लेसन बनवला होता आणि त्याचप्रमाणे भजनी ठेक्याचप्रमाणे 10-3 ताडाची लग्गी, जी की बेसिक लग्गी कशी असते 10-3 ताडा, ता-तीन ताडा. परंतु त्यामध्ये सुद्धा कसे व्हेरिएशन वाजवले जातील, डग्ग्याचे कोणते-कोणते साउंड तिथे ॲड करून अजून आकर्षक पद्धतीने किंवा अजून त्यात गोडवा आणून 10-3 ताडाची लग्गी वाजवली जाऊ शकते. तसेच त्यामध्ये कोणते-कोणते व्हेरिएशन्स आपण वाजवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींवर मी तबला लेसन बनवलेले होते. अ, आणि त्या गोष्टींनाच अनुसरून मी मेंबरशिपमध्ये काही व्हिडिओ टाकले होते. जसे की चुपकी कशी वाजवायची. आता काही जणांनी त्याच्यावर पण कमेंट केली आहे, की याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा आणि मी तसं डिटेलमध्ये त्यात सांगण्यासारखं काही नाही. कारण जस्ट चुपकी हा फक्त एक आघात कसा करायचा याच्यावर डिपेंड असतं. तरी मी त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेल. बनवण्याचा प्रयत्न करेल, डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. कारण मी ती चुपकी जस्ट लग्गी वाजवताना वाजवून दाखवलेली आहे, की इथे अशी चुपकी वाजवायची. त्याच्यावर मी बनवेल डिटेलमध्ये व्हिडिओ. तसेच काही उठाणे असतील, ज्या की कोणी तुम्हाला कुठे भेटणार नाही, ज्या की माझ्या स्वतःच्या कल्पकतेतून निर्माण झालेल्या आहेत. आणि कसं असतं, बऱ्याच जणांना वाटतं की मेंबरशिपमध्ये का मग पैसे भरायचे आणि मग ते लग्गे शिकायच्या. मग तुम्ही असंच का नाही सांगत? पण कसं असतं, एखादी गोष्ट समजायला मला जर 5 ते 10 वर्ष गेले असतील आणि मी ते जर तुम्हाला 5 ते 10 मिनिटातच तुमच्यासमोर एकदम तयार करून जर तुम्हाला देत असेल, तर त्याची काहीतरी व्हॅल्यू असली पाहिजे. ती गोष्ट जर फुकट मिळाली आपल्याला, तर आपल्याला त्याची किंमत राहत नाही. या बदल्यात जर आपण त्याच्यासाठी काहीतरी मोबदला म्हणून जर एखादी किंमत पेड करत असू, पैसे भरत असू, तर आपल्याला त्याची किंमत राहते, की आपण याच्यासाठी पैसे घालवलेत आणि एक त्याचा सीरियसनेस येऊन जातो आपल्याला. त्यासाठी आणि प्लस देणारा आहे किंवा जो सांगणार आहे, त्याला सुद्धा त्याचा मोबदला भेटल्यामुळे तो सॅटिस्फॅक्शन त्याला सुद्धा त्याचं सॅटिस्फॅक्शन राहतं. त्यासाठी मी मेंबरशिपमध्ये त्या गोष्टी सांगत आहे, ज्या की अगदी सहज सोप्या रीतीने नाही भेटल्या पाहिजेत. त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला व्हॅल्यू पेड करावीच लागली पाहिजे. म्हणून मी त्या मेंबरशिपमध्ये सांगितलेल्या आहेत. परंतु मला हे सांगायचं की बेसिक आणि ॲडव्हान्स ह्या 2 लेव्हल आहेत आणि ॲडव्हान्समध्येच मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत ह्या गोष्टींचे, की काही सोपे ट्रिक्स असतील, काही उठाण असतील, कशा वाजवायच्या, काय करायच्या त्या संदर्भातल्या. पण बेसिकमध्ये मी शक्यतो काही म्हणजे शक्यतो मी व्हिडिओज बनवलेले नाहीये बेसिकमध्ये. परंतु काय केलंय, बऱ्याच जणांनी बेसिकचीच मेंबरशिप घेतलेली आहे आणि ॲडव्हान्सची घेतलेली नाहीये. त्यामुळे काय होतंय, बेसिकमध्ये काही नसल्याने तुमचे पैसे वाया जातात. उलट तुम्ही त्यात थोडं जर ॲडिशन केली आणि ॲडव्हान्स मेंबरशिप जर तुम्ही घेतली, तर मग तुम्हाला त्याची ॲडव्हान्समध्ये ज्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, ते सगळे व्हिडिओ मिळून जातील. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, की बेसिकमध्ये मी काही व्हिडिओ बनवलेले नाहीयेत. परंतु मी इथून पुढे बेसिकच्या मेंबरशिपमध्ये तबला शिकण्यापासूनची म्हणजे तबला शिकण्याची जी सुरुवात आहे, तिथपासूनचे व्हिडिओ मी टाकायला सुरुवात करणार आहे. जे की जे की त्यांना फायदेशीर राहतील. ज्यांना नव्याने तबला शिकायचा आहे, ज्यांना तबल्याची बाराखडी सुद्धा माहीत नाहीये आणि नव्याने ते तबला शिकायला सुरुवात करणार आहेत. अशा लोकांसाठी मी अगदी क, ख, ग, घ पासून म्हणजे सुरुवात करणार आहे तबला शिकवायला.
तर ज्यांना सुरुवातीपासून तबला शिकायचं त्यांनी बेसिक मेंबरशिप घ्या आणि ज्यांना या काही ऍडव्हान्स गोष्टी शिकायच्या आहेत, की एखादं बेसिक ठेका आहे, बेसिक बोल आहे, बेसिक लग्गे आहेत, त्याच्या ऍडव्हान्स पद्धतीने कशा वाजवायच्या किंवा काही उठाणी ज्या ऍडव्हान्स मध्ये चौपटीत, द्रुतलयीत वगैरे असतील, अशा उठाणी असतील, लग्गे असतील, त्या शिकायच्या असतील तर त्यांनी ऍडव्हान्स मेंबरशिप घ्या. एवढंच मला या व्हिडिओतून सांगायचं आहे. तर पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत रियाज करत राहा, तबलामय राहा. धन्यवाद.